Attention audience members. Welcome to YS Production. This performance contains high-frequency sounds, which may be intense and potentially harmful to your hearing. Welcome to sound check. Checking. Extended high frequencies. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये एक ॲम्प्लिफायर रिपेअरिंग करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा छोटावाला 60 वॅटचा ॲम्प्लिफायर आहे. हा 140चा आहे. आणखीन ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, घ्यायला पॉवर येत नाही. हा चालू आहे, पण याची पॉवर कमी असल्यामुळं आउटपुट आपल्याला बरोबर भेटत नाही, कमी भेटतो आहे. तर हा ऑफ आहे. तर ह्याला आपण काय प्रॉब्लेम आहे ते बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चारही बाजूचे 4 स्क्रू काढून घेतलेत आणि स्क्रू ठेवायला इथं ते कुठेतरी इथे मॅग्नेट घेतले की जेणेकरून आपल्याला दिसत नाही, तर स्क्रू हरवणार नाहीत, असे मॅग्नेटला चिटकून राहतील. आणि कॅमेरा ऑन असताना मला बॉक्स ओपन करता येणार नाही केलं मी. बोललो की हे सर्व असं आतमध्ये ह्याच्या मटेरियल आहे आणि कवर मी खाली ठेवतो. स्क्रूड्रायव्हर खाली पडला कुठंतरी. एक मिनिट. बॉक्स भरपूर जुना आहे, कारण की ह्याच्यावरचा कलर वगैरे पण निघायला लागला बघा. हे तुम्हाला दिसत असेल, असं त्याला खराब झाले सर्व. पण आपण ट्राय करू रिपेअरिंग करायचं. तुम्हाला बेसिक माहिती देतो. हा ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा ॲम्प्लिफायर बोर्ड आहे. हा कंट्रोलर आहे त्याचा आणि हे सर्व बटन वगैरे आहेत. तर पॉवर पहिल्यांदा येणं झाल्या, तर काय झालं आहे की हा त्याचा पॉवरचा स्विच आहे तो खराब झाला आहे, असं लूज आहे. तर पहिल्यांदा पॉवरचा स्विच बदलून घेतो. तर दुसरी मशीन पण खोलून घेतो, कारण त्याचा आपल्याला स्विच काढायला लागणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे. ट्रान्सफॉर्मर आहे, परत ॲम्प्लिफायर बोर्ड आणि कंट्रोलर आहेत त्याचे. तर हा स्विच आहे, टिकटॉक स्विच. स्विच बसून घेतल्यानंतर ना पॉवर ऑन करून बघितलं तर पॉवर आली होती, कारण की थोडासा हात टच केला की ट्रान्सफॉर्मर आपला हमिंग करत होता. तर आता आपल्याला दुसरं काम राहिलं आहे की ह्याच्यामध्ये ब्लूटूथ नाही. हे जी सिस्टम आहे ते फक्त FM साठी आहे आणि ऑक्स केबलसाठी. तर आपण काय करणार आहे, ऑक्स केबलच्या वायर आहेत त्याला एक ब्लूटूथ किट जोडणार आहे. तर मी काय केलं मित्रांनो, त्याच्या ऑडिओच्या इनपुटच्या वायर आहेत त्या मी कट करून घेतल्यात. आणखीन ह्याला आपण ह्याचं बोर्ड आहे, ब्लूटूथचं बोर्ड आहे, त्याला आपण कनेक्ट करणार आहे. तर आपल्याकडे कनेक्टर नाहीत ब्लूटूथच्या बोर्डसाठी, म्हणून आपण ह्या दुसऱ्या ॲम्प्लिफायरमधला हे ते कनेक्टर आहेत ते आपण काढणार आहे. वायर कट करायला आपल्याकडे कटर नाही, म्हणून आपण नील कटरचा वापर करणार आहे. आणि मी वायर कट करताना मोबाईल ठेवतो खाली. मोबाईल ठेवायला इकडं खुर्ची अशी ठेवल्या जेणेकरून व्यवस्थित राहील. तर मित्रांनो, हे ते ब्लूटूथ डिव्हाइस. तर आपल्याला ह्याच्यामध्ये बसवायचं आहे. तर मित्रांनो, आपण ब्लूटूथ मॉड्यूलला असं USB पिन आहे ती जोडून घेतल्या. सर्व असं कनेक्शन केलं आहे बघा, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला मेन ट्रान्सफॉर्मरच्या जवळ
2 फेज न्यूट्रल घेऊन ह्याच्यामध्ये एक चार्जर बसवायला लागणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये मला मल्टीमीटर आपल्याकडे आहे की 5 वॅट कुठून आउटपुट आपल्याला काढता येईल, इनपुट घेता येईल की बघता येईल. पण मल्टीमीटरवरती फक्त मला कंटिन्युटी चेक करता येते, कारण की व्होल्टेज वगैरे मोजता येत नाही. कारण की आपला मल्टीमीटर नॉर्मल आहे, टॉकिंगवालं नाही. तर मी ह्याच्यामध्ये काय करणार की फेज न्यूट्रल घेणार, चार्जरनं सप्लाय ब्लूटूथला देणार आणि मग ह्याला आपण ऑडिओच्या पिना जोडणार. तर मित्रांनो, आता काय केलं की हा ॲडॅप्टर आहे चार्जर USB-वाला. तर ह्याला आपण आतमध्ये बसवायला असे चिकट टेप लावून 2 वायरे काढून घेतलेत. नंतर काय केलं की पॉवर केबल कुठून आल्या बघितला असं हातानं चापचून, आणि इथे फ्यूजला गेल्या आणि ट्रान्सफॉर्मरला गेल्या स्विचला. तर ह्याला 2 असं मी कट मारले, इथे एक कट मारला, अजून एक मारायचा आहे. तो कट मारून आपण इथून चार्जरसाठी डायरेक्ट सप्लाय देणार. तर मित्रांनो, ब्लूटूथसाठी आता चार्जर आपला इथं कनेक्ट करून घेतलं आहे. आता मी काय करतो की त्याचं पहिलं हे ब्लूटूथचं किट आहे ते साईडला सरकवतो, जेणेकरून आपलं ब्लूटूथ म्हणजे रेडिओचं किट आहे ते साईडला घेतो आणि आपलं ब्लूटूथचं इथं बसवायचं. म्हणजे आपण रिमोटवरून ब्लूटूथ ॲक्सेस घेऊ शकतो, IRचं ते सेन्सर बाहेर ठेवून. तर मित्रांनो, भरपूर टायमानंतर इथे मी असं हे बसवलं आहे. ह्याच्यामध्ये जुनं FM-चं ते कार्ड आहे, ते कनेक्शन कट केल्यावर बंद होईल म्हणून मी तसंच ठेवलं आहे कार्डबोर्डमध्ये पॅक करून. त्याचं सप्लाय कनेक्शन तसंच आहे आणि ब्लूटूथचं आपलं हे तसंच जोडून घेतलं आहे. प्रॉपर असं समोरासमोर आलेलं नाही, पण त्याचा सेन्सर इथं समोर घेतला आहे असं, जेणेकरून आपल्याला रिमोटवर कंट्रोल करता येईल. आता कनेक्शन करून घेतो त्याचं. नंतर एक छोटंसं बॉक्स असं बनवून घेतलं की चार्जर वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवू, जेणेकरून शॉर्ट सर्किट काय झालं तर मेटल बॉडी असल्यामुळे बॉडीला न लागण्यासाठी. आता मी बॉक्समध्ये चार्जर आणि वायर सर्व बसवून घेतलेले आहे आणि त्याला पॅक करून घेतो. मग फक्त ऑडिओ इनपुट फक्त द्यायचं राहिले. तर मित्रांनो, सर्व कनेक्शन करून झाले ऑडिओचं. फक्त ब्लूटूथमधून 2 वायर निघाले ते, आणखीन मशीनच्या 6 वायर येतात. मग मी असं लेफ्ट राईट एक साईडला ठेवलं, ग्राउंड एक साईडला ठेवलं, असं मी जुगाड करायचा प्रयत्न केला आहे. आता ऑन करून बघतो की चालते का, कारण की मला थोडं शंका वाटते. तर चला बघूया. माझ्यापाशी बोर्ड नसल्यामुळे इथे मी खुर्ची डब्यावर वाका ठेवल्या आणि मग इथं असून बोर्डमधला सप्लाय घेऊ. मशीन क्लोज करत नाही मी, ओपनमध्येच टेस्ट करूया आपण. तर मित्रांनो, खुर्चीला थोडं टच केलं की हमिंग होते, म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपला ऑन झाला आहे. आणि मी रिमोटवर त्याचं मोड चेंज करून बघतो की कनेक्ट होते का. एक नंबर मित्रांनो, ब्लूटूथ सक्सेसफुल झालं आपलं. तर मी सर्व लावून घेतो आणि मग परत आपण मोठ्या ड्रमला लावून एकदा बघूया कसं वाजतं आहे. कनेक्शन केलेलं आपलं बरोबर झालं आहे. कवर बसून घेतो आता, स्क्रूड्रायव्हरनं वगैरे, स्क्रू वगैरे. तर आपण मग अशी जे कनेक्शन केलं होतं त्याच्यातून आवाज येतो आहे, पण एकदम कमी येतो आहे. म्हणजे आपलं कनेक्शन काहीतरी चुकलं आहे. म्हणून मी परत मशीन खोलल्या आणि थोडं बघतो काय झालं आहे. तर मित्रांनो, परत मी हे सेटिंग हीच लावली, तर झालं सर्व व्यवस्थित. आताच लॅपटॉपवरून गाणी लावलेली तर, आणि गरम झाले थोडं म्हणून बंद केले ते.
Exit get even more out of Windows pane. Microsoft account window. Enter desktop Windows ML source pane. समोर लाईट वगैरे लागतं. तर झाला आपला व्हिडिओ. तर बंद करतो. तर जवळपास मित्रांनो दुपारी 1 वाजल्यापासून बसलो तो आणि आता संध्याकाळच्या 8 वाजतात आहे. दुपारी एकदा मध्ये ब्रेक घेतला होता 15-20 मिनिटाचा आणि नंतर वॉशरूम वगैरे आल्यानंतर काम कंटिन्यू केलं. तेव्हा कुठं आता मशीन चालू झाली आपली. तर मित्रांनो दिवसभर आपण रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पण आज संध्याकाळी एडिटिंगला घेणार आहे. आणखीन आपण आज सर्व रिपेरिंगचं काम स्वतःच केलं आहे. आणखीन त्याच्यानंतर आता लगेचच सर्व रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ एडिटिंगला घेणार आहे आणि एडिटिंग पण मी स्वतःच करणार आहे. तर प्लॅनिंग आहे की उद्या रविवार आहे आणि रविवारी व्हिडिओ येणार. पण जर काय प्रॉब्लेम नाही आला तर चला मित्रांनो काळजी घ्या. भरपूर टाईम लागला आणि कष्ट लागले की व्हिडिओ बनवायला आणि रिपेरिंगचं ते काम करायला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय. काळजी घ्या. Frequency check warning. Loud frequencies may be encountered. Use ear protection to safeguard against potential discomfort or hearing issues. High frequency. Mid frequency. Low frequency. Sound check complete. Now close your eyes.